Hello everyone. So next drug we will continue in the third class of antibiotic classification, that is antibiotics which are effective against both gram positive and gram negative bacteria, is that chloramphenicol drug. Okay. So this chloramphenicol, which is also known as chloromycetin, which is a broad spectrum antibiotic. Okay, and this is isolated from Streptomyces venezuela. Okay. So it has nitrobenzene moiety that is responsible for antibacterial activity and the bitter test. Okay. So this bitter test and the antibacterial activity of this chloramphenicol, which is due to the nitrobenzene moiety which is present into that chloramphenicol structure. Okay. So chloramphenicol, it is a broad spectrum antibiotic. Okay, and it entirely used as a synthetic antibiotic. Okay. If we see the antibacterial activity of this chloramphenicol drug, so the antibacterial spectrum of chloramphenicol, which is similar to that of tetracycline. Okay, so त्याची जी spectrum of activity आहे which is similar to tetracycline. Okay, so that's why it is effective against both gram positive and gram negative and also the Rickettsia chlamydia organisms. Okay, so the drug is less active against the gram positive cocci than penicillin on tetracycline. Okay, so gram positive type of जे कोका आहेत बॅक्टेरियाज आहेत त्याच्यामध्ये पेनिसिलिन आणि टेट्रासायक्लिनपेक्षा क्लोराम्फेनिकोल आहे विच इज लेस इफेक्टिव्ह. ओके, की तो तेवढा इफिशियंटली त्यांच्यावर ॲक्शन शो करणार नाही आहे. ओके, so this is the antibacterial activity of this chloramphenicol drug. Okay, now we will see the chloramphenicol mechanism of action. So chloramphenicol inhibit the bacterial protein synthesis by interfering with transfer of the elongating peptide chain. Okay, means chloramphenicol आहे which इनिबिट्स द बॅक्टेरियल प्रोटीन सिंथेसिस. ओके, बॅक्टेरियामध्ये जे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते ती क्लोराम्फेनिकॉल इनिबिट करतो. ओके, कसं इनिबिट करणार आहे? बाय इंटरफिअरिंग विथ ट्रान्सफर ऑफ इलॉंगेटिंग पेप्टाइड चेन. ओके, सो इलॉंगेटिंग पेप्टाइड चेनची जी ट्रान्सफर आहे ती इंटरफिअर करून तो काय करणार आहे? प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते इंटरफिअर करणार आहे, इनिबिट करणार आहे. ओके, टू द न्यूली अटॅच्ड अमायनो ॲसिड TRNA ॲट द रायबोझोम mRNA कॉम्प्लेक्स. ओके, सो रायबोझोम mRNA कॉम्प्लेक्समध्ये जो अमायनो ॲसिड TRNA लॉंग पेप्टाइड चेनला अटॅच होणार आहे विच इज एसेन्शियल फॉर द प्रोटीन सिंथेसिस. सो ही जी प्रोसेस आहे ती तो काय करणार आहे? अल्टर करणार आहे. ओके, सो पेप्टाइड चेन फॉर्मेशन जे आहे ते तो अल्टर करतो आणि त्याच्यामुळे मग फर्दर मोर प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती इनिबिट होणार आहे. ओके, अँड देअर बाय इट शोज ॲज अन अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. ओके, सो इट स्पेसिफिकली अटॅचेस टू द 50S ऑफ रायबोझोम्समध्ये 50S युनिटला तो अटॅच होऊन ही जी त्याची ॲक्शन आहे ती तो शो करणार आहे. ओके, सो क्लोराम्फेनिकॉल इज प्रायमरीली बॅक्टेरियोस्टॅटिक दो हाय कॉन्सन्ट्रेशन हॅव बीन शोन टू एक्झर्ट द सिडल इफेक्ट. ओके, क्लोराम्फेनिकॉल आहे विच इज बॅक्टेरियोस्टॅटिक इन नेचर, मीन्स इट्स प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, पण हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये तो बॅक्टेरियोसिडल इफेक्ट शो करणार आहे. ओके, सो मोड ऑफ ॲक्शनमध्ये आपण बघितलेलं आहे दिस क्लोराम्फेनिकॉल विच ॲक्ट्स बाय इंटरफिअरिंग द सिंथेसिस ऑफ बॅक्टेरियल प्रोटीन. ओके, बॅक्टेरियाची जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ती तो इंटरफिअर करणार आहे. सो प्रोटीन सिंथेसिस ऑफ द होस्ट मे बी अफेक्टेड. ओके, म्हणजे होस्ट ज्या बॉडीमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे त्या बॉडीमधलं सुद्धा प्रोटीन सिंथेसिस अल्टर करण्याचे चान्सेस with the help of this chloramphenicol drug आहेत. ओके, सो लाईक टेट्रासायक्लिन इट एसेन्शियली बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग. ओके, टेट्रासायक्लिन सारखाच तो बॅक्टेरियोस्टॅटिक ड्रग आहे. सो रेझिस्टन्स डेव्हलप स्लोली टू दिस अँटीबायोटिक. ओके, सो टेट्रासायक्लिन साठी जे काही रेझिस्टन्स डेव्हलप होतो तसाच क्लोराम्फेनिकॉल ह्या ड्रगसाठी कसा आहे रेझिस्टन्स जो आहे तो स्लोली डेव्हलप होतो. ओके, सो दिस इज द मोड ऑफ ॲक्शन ऑफ क्लोराम्फेनिकॉल. ओके, now next adverse effect of chloramphenicol. So hematologic, gray baby syndrome and other effect which includes is the various kind of adverse effect which is associated with this chloramphenicol use. Okay, so hematologic that include dose related erythroid suppression is common, but in addition aplastic anemia occurs. Okay, aplastic anemia means our body unable to synthesize new blood cells. Okay, so that inability of our body to synthesize new blood cell is known as aplastic type of anemia. Okay, so that hematological consequences which is due to this chloramphenicol drug. Okay,
Then next is that intolerance, that including the skin rashes, drug fever, exfoliative dermatitis. Okay, so such a kind of effect is produced by this chloramphenicol drug. Okay, so skin rashes, drug fever, you have already familiar with that. Okay, exfoliative dermatitis, which is related with the skin. Okay, so skin redness, peeling of skin. Okay, so all these are the adverse effect which is associated with the help of this chloramphenicol drug. Okay, next आहे ग्रे बेबी सिंड्रोम. So the gray color is due to the shock, hypotension, tissue hypoperfusion. Okay, so chloramphenicol accumulates in neonates due to the reduced glucuronidase in the immature liver. Okay, so babies मध्ये due to the reduced glucuronide reactions, it causes the deposition of this chloramphenicol into that infant. Okay, so this gray color of that baby's skin, which is generally due to the hypotension effect or tissue hypoperfusion, so that's why the baby's skin color get converted to a gray color. Okay, so this gray baby syndrome has been observed in infants, right, and it is characterized by vomiting, anorexia, abdominal distension. Okay, and also shallow irregular respiration is there. Okay, and that may lead to the hypothermia, gray cyanosis, shock. Okay, and death of that infant. Okay, सो ग्रे सायनोसिस म्हणजे काय तर ब्लूइश और पर्पलिश कलरची स्किन होते. ओके, अँड ॲनोरेक्झिया इट इज रिलेटेड विथ द ॲपेटाईट लॉस. ओके, सो ऑल दिस सिम्टम्स आर असोसिएटेड विथ दिस ग्रे बेबी सिंड्रोम. ओके, देन बोन मॅरो इज देअर. सो बोन मॅरोवर सुद्धा त्याचा काही ॲडवर्स इफेक्ट आहे दॅट इन्क्लूड नायट्रोबेन्झिन रॅडिकल ऑफ क्लोराम्फेनिकॉल विच कॉजेस द बोन मॅरो टॉक्झिसिटी. ओके, सो नायट्रोबेन्झिन जे काही स्ट्रक्चरल मॉइटी प्रेझेंट असते क्लोराम्फेनिकॉलच्या स्ट्रक्चरमध्ये विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज द बोन मॅरो टॉक्झिसिटी. ओके, सो त्याच्यामुळे काय काय होतं, ॲनेमिया आहे, थ्रोम्बोसायटोपेनिया आहे, अग्रॅन्युलोसायटोसिस आहे, अप्लास्टिक ॲनेमिया आहे. ओके, सो सच अ काइंड ऑफ हिमॅटॉलॉजिक disturbances disorders which is generally due to the bone marrow toxicity which is exerted by this chloramphenicol drug. Okay, and other effects that include chloramphenicol can also causes the sore throat, sore mouth, that is sore throat, then diarrhea, encephalopathy. Okay, then optic neuritis. Okay, so all these are generally due to the other effect, adverse effect which is associated with this chloramphenicol drug. Okay, so if we see the various preparation and doses of this chloramphenicol drug, chloramphenicol IP 250 mg capsule in the dose range between 2 to 3 gram daily in divided doses. So this is the first preparation of chloramphenicol. Then another is that chloramphenicol palmitate oral suspension which containing 125 mg base in each ml, and another preparation is that chloramphenicol palmitic ointment which containing 1% of drug. Okay, and these apply locally. Okay, so these are the certain preparations of chloramphenicol drug. Okay, then next therapeutic uses of this chloramphenicol drug. सो बॅक्टेरियल मेनिंजायटिस कंडिशन्समध्ये क्लोराम्फेनिकॉल ड्रग यूज केला जातो अल्टरनेट टू बीटा लॅक्टम्स, पेनिसिलिन रेजिस्टन्स, न्यूमोकोकाय और मेनिंगोकोकाय. सो बॅक्टेरियल मेनिंजायटिस इट इज अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन टू द मेनिंजेस. ओके, सो दिस इज द आउटर मेम्ब्रेन ऑफ ब्रेन. त्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन्स येतात. ओके, सो जनरली त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं क्लोराम्फेनिकॉल ड्रग. देन टॉपिकल इयर और आय प्रिपरेशन्स. ओके, सो टॉपिकली इयर आणि आय प्रिपरेशन्ससाठी यूज केला जाता इन द केस ऑफ कंजक्टिव्हायटिस, ओटायटिस. ओके, देन एक्स्टर्ना, एंडोथॅल्मियासिस. ओके, सो ह्या जे काही डिसऑर्डर्स आहेत विच इज असोसिएटेड विथ इयर अँड आईज. ओके, सो त्यांच्या ट्रीटमेंटसाठी टॉपिकल एजंट म्हणून हे जे क्लोराम्फेनिकॉल आहे ते यूज केलं जातं. ओके, देन नेक्स्ट सिरियस रिकेशियल इन्फंट्स, त्याच्यामध्ये टायफस, रॉकी माउंटन, स्पॉटेड फीवर. ओके, सो टायफी फीवर आहे, रॉकी माउंटन फीवर आहे, स्पॉटेड फीवर आहे. या सगळ्या फीवरच्या डिसऑर्डर्समध्ये विच इज असोसिएटेड विथ दिस रिकेशियल इन्फेक्शन्स. सो त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ क्लोराम्फेनिकॉल ड्रग ॲज अन अँटीबायोटिक यूज केला जातो. ओके, देन चिल्ड्रन ग्रेटर दॅन 8 years वेअर टेट्रासायक्लिन्स आर कॉन्ट्राइंडिकेटेड. सो त्या चिल्ड्रन्समध्ये काय केलं जातं, क्लोराम्फेनिकॉल ॲज अन अँटीबायोटिक यूज केला जातं फॉर द ट्रीटमेंट ऑफ सर्टन इन्फेक्शन्स. ओके, देन अर्लियर यूज टू ट्रीट द टायफॉइड फीवर. टायफॉइड फीवर जो आहे विच इज जनरली कॉज ड्यू टू द साल्मोनेला टायफी. राईट, सो त्याच्या ट्रीटमेंटसाठी क्लोराम्फेनिकॉल इज एसेन्शियली यूज्ड
राईट. सो थेरापिटिक युजेसमध्ये आपण बघितलेलं आहे क्लोरामफेनिकॉल कॅन बी यूज फॉर द similar purpose as in tetracycline. Okay, but it used restricted to only a infection which is caused by Salmonella typhi, paratyphi organism because of its bone marrow toxicity. Okay, सो हा बोन मॅरो टॉक्झिसिटी पजेस करतो, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ जे साल्मोनेला टायफी किंवा पॅराटायफी ऑर्गॅनिझम जे डिसऑर्डर्स होतात त्याच्यामध्ये प्रिफरेबली हा जो ड्रग आहे तो यूज केला जातो. सो इट सर्व्स ॲज अन इफेक्टिव्ह ट्रीटमेंट रेजिमेन इन टायफॉइड फीवर, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, infective meningitis, plague. Besides this, it also effective in the treatment of gram-positive ocular infection and in trachoma and whooping cough. Okay, so ह्या सगळ्या डिसऑर्डरमध्ये ॲज अन थेरापेटिक एजंट्स म्हणून क्लोरामफेनिकॉल ड्रग ॲज अन अँटीबायोटिक म्हणून यूज केला जातो, विच इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बोथ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके, so here it is, we had finished this chapter, that is chemotherapy of microbial diseases part 1. So in that part 1 we had completed the सल्फोनामाइड अँड अँटीबायोटिक्स. ओके, सो अँटीबायोटिक्समध्ये आपण तिन्ही क्लास बघितलेला आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आजचा जर लेक्चरचा पार्ट आपण बघितला तर त्याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट क्वेश्चन्स नेहमी विचारले गेलेले आहेत क्लासिफिकेशन ऑफ अँटीबायोटिकवर. देन जे क्लासमध्ये जे इम्पॉर्टंट ड्रग आहेत की ज्याच्यामध्ये आत्ताच आपण क्लोरामफेनिकॉल बघितलेला आहे, टेट्रासायक्लिन बघितलेला आहे. ओके, त्याच्यानंतर स्ट्रिप्टोमायसिन ड्रग बघितलेला आहे, पेनिसिलिन ड्रग बघितलेला आहे. ओके, सो हे जे आहेत ते फार इम्पॉर्टंट ड्रग आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. ओके, सो आजचं लेक्चर हे इथेच संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे किमोथेरपीचा, किमोथेरपी ऑफ मायक्रोबियल डिसीजेस 2, त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, सो तुम्हाला जर आजच्या चॅप्टरमधला जर कोणता पॉईंट समजला नसेल, कोणती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.